नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही आलेलो आहोत इंद्राई गडावरती। इंद्राई गड हा चांदवड पासून 9 किलोमीटर अंतरावरती आहे आणि आता आम्ही इथे इंद्राई वाडी इथे आम्ही थांबलेलो आहे। ही इंद्राई वाडी आहे समोर। इंद्राई वाडी जवळ आम्ही थांबलेलो आहोत आणि आता इथून ट्रेक सुरुवात करणार आहोत। हा समोर जो दिसतोय किल्ला हा इंद्राई गड आहे, इथे आम्ही जाणार आहोत। हा नाशिक पासून चांदवड आणि चांदवड पासून इंद्राईगड इथे हा किल्ला आहे। तर बघूया आता वरती जाऊन कसं काय काय आहे। माझ्यासमोर आमचा ग्रुप आहे, त्या ग्रुपचं नाव आहे जेमतेम 6 हा ग्रुप आहे आमचा। तर ह्या ग्रुपमध्ये बरेचसे डॉक्टर्स, प्रोफेसर्स आणि इंजिनियर्स आहेत। तर आम्ही सगळेच निघालो आहोत ट्रेकिंगसाठी। धन्यवाद। तर आम्ही इंद्राईगड ट्रेकला आलोय। सुरुवातीला आमचा रस्ता थोडा चुकलेला, इंद्रायणी वाडीमध्ये आम्ही गाड्या पार्क केल्यात आमच्या आणि आता तिथून वरती चढाई करतो। चढाई असल्यामुळे दम लागलेला आहे थोडा। तर आम्ही इंद्रायणी गडावरती ट्रेकिंग करतोय। ट्रेकिंग करताना थोडासा रस्ता आमचा चुकला, त्यामुळे आम्ही गावातले हे रोजचा काका, तुमचं नाव काय? ओंकार नामदेव माळी। ओंकार माळी यांना घेतलेलं आहे वाटाड्या म्हणून। हे आम्हाला मार्ग दाखवणार आहेत। तर पुढचा मार्ग आम्हाला ते दाखवत आहेत इंद्रायणी गडावरती कसं जायचं। आणि आमचे ग्रुप मेंबर्स येतात मागून सगळे। आता बरोबर तर आम्ही चालतोय पुढे। आमचे वाटाडे काका आम्हाला वाट दाखवतात पुढे, घेऊन चाललेत इंद्राईगडला। रोहित दम लागलाय। हा समोर दिसतोय हा राजधेर गड आहे, राजधेर किल्ला। त्याच्या बाजूला हा जो डोंगर आहे ह्याला कुंभाऱ्याचा डोंगर म्हणतात आणि हा त्याच्या शेजारी आहे हा कुंभीचा डोंगर म्हणतात या डोंगराला। आमचे ट्रेकर्स मेंबर्स, ग्रुप मेंबर्स येतात हळूहळू। आणि इथे ज्या छोट्या छोट्या टेकड्या दिसत आहेत या टेकड्यांना म्हैसमाळ म्हणतात। इथं म्हैसमाळ आहे, हा कुंभीचा डोंगर आहे, हा कुंभाऱ्या डोंगर आहे आणि पुढे राजधेरगड आहे आणि पाठीमागच्या बाजूला कोल्डेरगड आहे। तो आपण वरती गेल्यावरती बघूया। एक हनुमानाची मूर्ती आहे, ठीक आहे। हनुमानाची मूर्ती आहे। किल्ल्यावरती येताना वाटेत एक मंदिर सारखं आहे आणि हा त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे इंद्राई गडावरून दिसणारा। ते आमचे वाटाडे काका आहेत जे आम्हाला वाट दाखवत आले तिथपर्यंत। आणि प्रोफेसर निलेश सर। आणि आता आम्ही आहोत इंद्राई गडाच्या कातळाच्या खाली। तर मस्त असा हा गड आहे। चांदवड पासून साधारण 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती खाली राजधेरवाडी आहे। राजधेरवाडीवरतून 2 तासामध्ये आपण इथपर्यंत येतो। 1.5 ते 2 तास लागतो आणि नंतर मग गडावरती आपण येतो। खाली पाण्याची टाकी आहेत पुढे आणि ही कातळात
पूर्ण कातळ सोलून आतमध्ये पायऱ्या आहेत त्याला, आणि पायऱ्या बनवलेल्या आहेत, इथून वरती जायचं. मस्त असा वरतून दिसणारा हे दृश्य आहे. समोरचा जो दिसतोय तो कोल्डेरगड, हा कोल्डेर. पाठीमागे राजढेर म्हणून किल्ला आहे. इंद्राईगडचं खास आकर्षण म्हणजे या कातळात कोरलेल्या पायऱ्या. तिथे आता मी पोचलेलो आहे आणि याच त्या कातळात कोरलेल्या पायऱ्या. मस्त आलेलो इंद्राईगडला. आता आम्ही ऑलमोस्ट मध्यावरती पोचलेलो आहे. इथे कातळात कोरलेल्या ह्या पायऱ्या आहेत. कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात. या पूर्ण डोंगर असा तासून ह्याच्यामध्ये पायऱ्या कोरलेल्या. वातावरण आहे. ऊन छान, ऊन खूप पडलेलं आहे पण हवा सुद्धा तेवढीच आहे. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. गडाचं वैशिष्ट्य म्हणजे या गडावरती असणारा हा शिलालेख. हा आता अस्पष्ट आहे, दिसत नाही. फारसी भाषेतला शिलालेख आहे. ह्याच्यात जे अक्षर कोरलेली आहेत ही उठावदार अक्षर आहेत. इम्बॉसिंग केलेलं आहे. इम्बॉसिंग म्हणजे इम्बॉसिंग सारखं उठावदार अक्षर आहे. ती फारसी भाषेत लिहिलेला शिलालेख आहे पण थोडा अस्पष्ट आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ही गड कातळ तासून त्याला पायऱ्या, प्रॉपर पायऱ्या केलेल्या आहेत. असा हा इंद्राईगड खूप छान आहे, खूप सुंदर आहे. तुम्ही एकदा येऊन भेट द्या. सुंदर वातावरण आहे, सुंदर
निसर्ग देखावा आहे बघण्यासारखा, छान आहे. आता आम्ही निघालेलो आहोत पुढे. पुढे काही गुहा आहेत, लेणी आहेत, 17-18 लेणी आहेत त्या बघायच्यात. इंद्राई गडावर नुकतंच निदर्शनात आलंय की या गडावरती बिबटे आहेत आणि इथे ट्रेकर्सना माझी अशी विनंती आहे की एकटं दुकटं कोणी येऊ नका इथे, कारण की बिबट्या हे जे प्राणी आहेत एकट्या माणसावरती हल्ला करतात. जर ग्रुपमध्ये आहात तुम्ही तर तो हल्ला करत नाही. कारण गेल्या आठवड्यात इथे एक गाय मेलेली दिसते बघा, तिची शिकार केलेली आहे बिबट्याने, वाघाने. तर इथे लोकांनी सांगितलंय की इथे बिबट्यांचा वावर आहे, त्यामुळे रात्री थांबण्यास ही जागा सुरक्षित नाही. आता आम्ही अजून पुढे जातोय. इथून 1 किलोमीटरवर पुढे काही लेण्या आहेत त्या बघायच्यात आम्हाला. आणि या साईडला हा राजदेरगड आहे. किल्ल्यावरती असे अवशेष दिसत आहेत, भग्नावस्थेत अवशेष आहे. भग्नावस्थेत पडलेले. इथे सुद्धा ते कदाचित वाडा असावा. कदाचित इथे राहण्याची सुविधा असावी. बरेचशी छोटी छोटी दगडी दिसत आहेत जी आकार दिलेली आहेत चिन्नी हातोड्यानी. चौकोनी आकाराची दगडी आहेत. ही आता कालांतराने सगळी ढासळलेली आहेत, पण शक्यता असेल की इथे काहीतरी वाडा किंवा राजवाडा घर वगैरे असावं असं वाटते. गडाचा परिसर अतिशय विस्तीर्ण आहे, खूप मोठा आहे गड. तर आता आम्ही पुढे चाललोय. आणखीन पुढे काय काय बघायला भेटलं ते बघूया. इथे पण काहीतरी एक वास्तू दिसते पडलेली. वरती पाण्याची तळी आहेत कातळांमध्ये. ते गुहा आहे एक. बघून येऊ का मागच्या साईडला बघून येऊ. जाण्यासाठी पायऱ्या आहेत. आणि इथे लेण्या आहेत. अर्धवट केलेलं काम वाटतं, कदाचित हे पूर्ण झालं नसावं त्यावेळेला. पुढे अजून जातोय. किती मस्त छान सुंदर असं खांब आहेत. अशा गुहा आहेत त्याच्यात, पण राहण्यास योग्य नाहीत. याच्या मागे पाणी असेल. अशा ह्या लाईनीत जवळजवळ 18 गुहा आहेत. जवळजवळ 18 कोरीव सुंदर लेणी आपल्याला ह्या गडावरती बघायला मिळतात. तर आता आम्ही आलेलो आहोत गडावरच्या महादेवाच्या मंदिराकडे. आनंदी
मंदिराला असे दगडी खांब आहेत. दगडी खांब. हे शिव मंदिर पूर्ण दगड करून बनवलेले आहे. इथे शिव मंदिर आहे आणि त्याच्या समोर पुष्करणी तलाव आहे. त्या तलावामध्ये पाणी नाही सुकलं. एक भग्नावस्थेत असलेला नंदी शिल्प आहे आणि समोरून किल्ल्याच्या बाहेर असं तटबंदी सारखं दिसतंय दगडी स्क्वेअर शेप मध्ये. मे बी तिथे काहीतरी असावं, राज सदर किंवा काही वाड्यासारखा असावं इथे काहीतरी. तर आता आम्ही पुढे येतोय अजून गडावरनं. समोर दिसतोय तो राजदेरगड आणि तो मागे दिसतोय तो त्याच्या कोल्ढेरगड. आणि इथे आलेलो आहोत आम्ही. इथेही एक गुहा दिसते, लेणं आहे प्रॉपर. खूप साऱ्या लेण्या आहेत अशा खोदलेल्या खाली. त्या लेण्यांच्या आतमध्ये पण काहीतरी बांधकाम असावं असं वाटतंय. तर हे आमच्यासोबत आलेले वाटाडे ते म्हणतात त्यांच्याकडनं माहिती अशी मिळते, हे जे लेणं आहे शेवटचं जे डीप खोल आहे हे कचेरी आहे. कचेरी म्हणजे काय, पोलीस स्टेशन किंवा जेल. इथे कैद्यांना ठेवलं जाईल. हे खूप खोल आहे खाली, कैद्यांना खाली ठेवलं जाईल. इथे 15-20 फूट खोल आहे खाली, जास्त असेल. आता पाणी साठलंय पण इथे त्यावेळेला कैद्यांना ठेवलं जाईल असं म्हणतात ते. हा किल्ला खूप विस्तीर्ण आहे. तर माझी ट्रेकर्सना अशी विनंती आहे की या गडावरती येताना पाण्याची जास्त वाटाड्या घेऊन या. वाटाड्या असणं गरजेचं आहे, नाहीतर उगाच आपण कुठेतरी जाऊ आणि रस्ता भटकू आणि मग वेळ खर्च होणार. तर बेटर हे राहील की बेटर हे राहील की गावातला कोणीतरी माणूस एक गृहस्थ घेऊन यायचं का ज्यांना ह्या भागाची माहिती आहे, त्यांना रस्ते माहिती आहेत कुठून कसं जायचं, म्हणजे आपण रस्ता चुकू शकत नाही. तर खूप विस्तीर्ण असा गड आहे. जवळजवळ आता 1.5-2 किलोमीटरचा मला वाटतं पठार असेल हे स्क्वेअर मीटरमध्ये. एवढा मोठा आहे. अशा प्रकारे गड उतरायला घेतात आम्ही. अशा प्रकारे हा ट्रेक आम्ही इथेच संपवत आहोत. आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.